श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री महाराज शास्त्रींना म्हणाले, नामाविषयी श्रुतीप्रमाणेच पाहिजे असेल तर कृष्ण यजुर्वेदांतर्गत कली संतरणोपनिषदातील श्री ब्रह्मदेव व देवर्षी नारदांचा संवाद पहावा. असं सांगताना महाराज त्यांना म्हणतात, द्वापार युगाच्या अंती ब्रह्मर्षी नारद भ्रमण करीत सत्यलोकात जातात व श्री ब्रह्मदेवाला नमस्कार करून विचारतात, देवा, या कलियुगात कलीच्या दोषापासून मनुष्य कसा मुक्त होऊ शकेल? त्यावेळी ब्रह्मदेव प्रसन्न होऊन त्यांना म्हणतात, तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस. ज्या योगे मनुष्याला हा भवसागर तरून जाता येईल असं वेदांचं अत्यंत गोपनीय असणारं असं रहस्य मी तुम्हाला सांगतो, ते ऐका. ते रहस्य म्हणजे भगवान आदिनारायणाच्या केवळ नामोच्चाराने मनुष्य कलीच्या प्रभावाला नष्ट करू शकतो. त्यांच्या केवळ नामस्मरणाने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. याशिवाय अन्य कुठलाही उपाय चारही वेदात सांगितलेला नाही किंवा त्यासाठी काही विधीही दिला नाही. भगवंताचे नाम हे स्वयंसिद्ध असल्यामुळे कुणीही देहाच्या कुठल्याही अवस्थेत म्हणजे स्नान केलेले वा पारोसे, सोवळ्यात वा ओवळ्यात किंवा पवित्र वा अपवित्र जागेवर बसूनही केवळ अनन्य भावाने भगवंताचे नामस्मरण केल्याने मनुष्य ब्रह्महत्यादी पातकांपासून मुक्त होतो व तो सायुज्य मुक्तीचा धनी होतो. भगवन नामाचा असा 3.5 कोटी जप केल्याने मनुष्य अंतर्बाह्य शुद्ध होतो, पवित्र होतो व त्याची त्वरित या संसार बंधनातून मुक्तता होते असं सांगितलं आहे. शास्त्री बुवा, इतर साधना आणि वैदिक कर्मांना आहार विहार यांची बंधने आहेत, भगवंताच्या नामाला ती नाहीत. सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चालली आहेत, म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या म्हणून सांगितले. अहो, आदिनारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तेच नाम. श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री एकनाथ महाराज, श्री तुकाराम महाराज, श्री समर्थ इत्यादी संत जे बोलले तेच मी सांगतो. हे संत वेदबाह्य बोलतील हे कधीही शक्य नाही. महाराज शेवटी म्हणाले, शास्त्री बुवा, खरं सांगू का, या कलियुगात तरी भगवंत प्राप्ती करून घेण्यासाठी नामस्मरणासारखं सुलभ दुसरं साधन नाही. शास्त्रीबुवांना हे सर्व पटून तेही मान डोलावू लागले. तेव्हा श्री महाराज अगदी शांतपणे त्यांना म्हणाले, आपल्या बोलण्यातून आपल्या मनात वेदशास्त्रांबद्दल असणारा आदरभाव माझ्या लक्षात आला. त्याबद्दल प्रथम मी आपणास नमस्कार करतो. परंतु काल, मान, परिस्थिती पाहिली तर सध्याचा काळ हा अतिशय विपरीत आलेला आहे. आचार सांभाळणे अतिशय दुरापास्त झालेलं आहे. घराच्या बाहेर पाऊल टाकले की तुम्ही काही करू शकत नाही, आचार सांभाळू शकत नाही किंवा काही बोलूही शकत नाही. पाण्याची तर सर्वत्र दुर्भिक्षता आहेच, म्हणजे निसर्गाची सुद्धा कर्मकांड करण्याला अनुकूलता नाही. शहरात जागेची कमतरता आहे. या सर्व गोष्टीचा सारासार विचार केला तर सगळ्यांना कर्मकांडाचे अनुष्ठान करणे शक्य नाही आणि म्हणूनच परमेश्वरानेच श्री समर्थांचा अवतार घेतला. साक्षात शंकराचा अवतार मारुती, कली माझी तेची झाली रामदासाची मूर्ती. त्यांनी नाशिकला 12 वर्षे कमरे इतक्या पाण्यामध्ये उभे राहून 13 राममंत्राचा 13 कोटी जप केला. त्यावेळी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी त्यांना दर्शन दिले. श्री समर्थांनी असेच दर्शन सर्वांना व्हावे म्हणून रामरायाला प्रार्थना केली. तेव्हा राम आपणाप्रमाणे जप करणाऱ्याला दर्शन देईल असे म्हणाले. तेव्हा श्री समर्थ म्हणाले, अशी तपश्चर्या सर्वांकडून होणे शक्य नाही. तेव्हा श्री रामरायांनी त्यावर, न लगे आसनी बैसावे, न लगी अन्नासी त्यागावे, येता जाता धंदा करिता, जप संख्या मात्र धरिता, जप होता 13 कोटी, भेटेन मी जग जेठी, असा आशीर्वाद दिला. त्याच श्री समर्थांचे आशीर्वाद करून ही परंपरा सुरू झाली आहे. या रामनामाने सर्वांना समाधान लाभून सर्वांचं कल्याण होत आहे. हेच रामनाम भगवान शंकरांनी आपल्या कंठी धारण केलं. नारद मुनींच्या उपदेशाने याच रामनामाने वाल्याचा वाल्मिकी झाला. माझे श्री सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरु व परमेष्ठी गुरु हे प्रत्यक्ष भगवत स्वरूप होते आणि त्यांच्या आज्ञेनेच हे कार्य होत आहे. आता यात माझं काही चुकत असेल तर आपण मला मार्गदर्शन करावे.
हे बोलताना श्री महाराजांच्या चेहऱ्यावर पूर्ण आत्मविश्वास व बोलण्यातून विनम्रता दिसत होती. श्री महाराजांचं हे बोलणे ऐकून शास्त्रीबुवांचा नामाबद्दल असणारा दुराग्रह पूर्णपणे मावळला. एवढ्या मोठ्या महात्म्याला आपण असा प्रश्न विचाराव्यास नको होता असं त्यांना वाटू लागलं. श्री महाराजांच्या या नामनिरूपणाने शास्त्रीबुवांचं पूर्ण समाधान झालं व त्यांनी श्री महाराजांना हात जोडून आपण फार थोर आहात, आपलं कार्य महान आहे असं म्हणून क्षमायाचना केली व ज्यांनी सुरुवातीला महाराजांना अभिवादनही केले नव्हते त्यांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार केला. असो साधक हो, एका नामांकित ज्योतिषशास्त्रींनी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचा हात भविष्य बघायचे आहे म्हणून हातात घेतला. श्री महाराजांच्या हातावर त्यांना काय दिसले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.